हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे मच्छीची भाजी. पण ही मच्छी मी कधीही धुतलेली नाही आणि ही मच्छी मी कधीही आणलेली नाही. पण हे पहिल्यांदा मी आणलेली आहे, त्यामुळे मी ही धुण्याचा प्रयत्न करते. मला ही मच्छी बिलकुल धुता येत नाही, साफ स्वच्छ करता येत नाही. यामधलं काय काढायचं काय नाही मला काहीच माहीत नाही. पण ही आणली म्हणून मला आता ही स्वच्छ करावं लागणार आहे. आणि ही खूप चोपडी आहे, याच्यावर असं जेलीसारखं काहीतरी आहे. ती हातातून नेहमी सटकत आहे. हे बघा. आणि खूप बारीक बारीक असे त्याच्यावर हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतात ते, त्याच्यावर जी साल असते ते माहीत नाही मला त्याला काय म्हणतात. ते तुम्हीच सांगा कमेंटमध्ये काय म्हणतात. जे मच्छीच्या वरचे असते ते टर्फलासारखं असं, त्याला काय म्हणतात ते. हे बघा, मी असे स्वच्छ करून घेते आणि हे असं एक कट मारून घेते. आणि हे कट मारताना ही मच्छी माझ्या हातातून वारंवार सटकत होती. हे बघा, बारीक बारीक अंडे आहे यामध्ये. आता या अंड्याचं काय करायचं काय नाही मला काहीच माहीत नाही. अंड्याची भाजी होते असं ऐकलं मी, पण मी काय केली नाही आणि मला काही ते जमत नाही. हे बघा, अशी पोटामधून पूर्ण काढून घेतलेलं आहे. हे धुवायला मला 2.5-3 तास लागलेले आहेत. बाकीची सर्व कामं तसेच पडलेले आहेत आणि मी फक्त लागली मच्छी धुण्याच्या मागे. आणि या मच्छीचा 4-5 भांड्यांनाही माझा हात लागला, त्यामुळे सर्वत्र मच्छीचाच वास येत होता. हे बघा, खूप वेळ लागला मला ही मच्छी धुण्यासाठी. हे बघा, अशी मी पूर्ण साफ आणि स्वच्छ करून घेतली, जसं मला जमेल तसं. हे बघा, हे बघा, सर्व मच्छी मी अशी साफ करून घेतलेली आहे. हे बघा कशी सटकत आहे हातामधून. तरी मी 2-3 पाण्याने ही धुतली मच्छी, तरी याच्यावर जे जेलीसारखं आहे ते तरीही जात नव्हतं. हे बघा, आणि मला पकडताही येत नव्हतं हातामध्ये. हे बघा, या मच्छीमध्ये खूप बारीक बारीक काटे खूप सारे होते आणि टेस्टी खूप होती पण ही मच्छी. हे बघा, असा कट मारला, जसं मला मारता येईल जसं मला करता येईल तसं मी हे साफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मी नेहमी अशी मोठ्या पिसाची मोठ्या तुकड्याचीच मच्छी आणते, त्यामुळे काही एवढं साफ करण्याची गरज पडत नाही. मच्छीवालाच साफ करून देते सर्व. हे बघा, हे काय आहे, हे काय माहीत काय आहे तर. हे बघा, हे पूर्ण मी काढून घेतलेलं आहे. हे बघा, आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर. हे बघा, अशी कापून पाहिली मी, अशी जमते का म्हणून. पण ही अशी कापून काहीच फायदा नव्हता. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने मी साफ करून घेतलेलं आहे. आता मी काय केलेलं आहे, एका परातीमध्ये थंड पाणी आणि त्यावरून टाकलेलं आहे मी गरम पाणी. हे बघा, मच्छी फ्रेश होती, ताजी मच्छी होती ही. हे बघा, गरम पाण्याने मी हे स्वच्छ धुत आहे, कारण की तरीही थोडंसं चिकट आहे. त्यावर जे द्रव्य आहे काय आहे तर ते जातच नव्हतं. तरी मी माझ्या मनाच्या समाधानासाठी मी खूप वेळ धुतलेला आहे. जोपर्यंत मला वाटत नाही स्वच्छ निघाली तोपर्यंत मी ती धुतलेली आहे. आता मी यामध्ये टाकलेलं आहे कच्ची घाणीचं तेल, जे आपण काय म्हणतो त्याला, लाकडी घाणी असते की नाही, त्याच्यावरून आणलेलं तेल आहे हे. आणि हे बघा, हे मी मसाला वाटून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये मी जास्त काही वापरत नाही, फक्त भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि थोडीशी खसखस, बस एवढंच टाकते मी. ते मी टाकून घेतलेलं आहे. ज्या भाजीला जास्त मसाल्याची गरज आहे त्या भाजीला मी टाकते. हे बघा, चवीनुसार मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घेतली आहे. आणि हे बघा, गरम मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे.
छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मसाला शिजण्यासाठी. भाजी जबरदस्त झालेली होती, अप्रतिम भाजी झालेली होती, खूप छान टेस्ट होता. हे बघा, छान अशा मोकळ्या भांड्यात मोठ्या कढईमध्ये मी ही भाजी बनवत आहे. मच्छी कमीत कमी 1 ते 1.5 किलोच्या जवळपास होती, जास्त म्हटलं तरी चालेल. हे बघा, आता ही धुतलेली मच्छी आपण यामध्ये टाकून घ्यायची आणि जास्त शिजवायची नाही आहे, हलक्या हाताने याला परतवायचं आहे, कारण की एका वाफेमध्येच ही एकदम शिजली जाते. हे बघा, पूर्ण भांडे भरलेले आहेत माझे हात लागून लागून. आता हे स्वच्छ हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करत चला आणि लाईक करत चला आणि कमेंटमध्ये सांगत जा काय आहे काय नाही, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडते नाही आवडत, काय चुकलं काय बरोबर सगळं सांगत जा. हे बघा, हलक्या हाताने फिरवायचं आहे बस. आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त असं पाणी टाकायचं नाही, काही नाही. सुकी सुकी अशी आपली छान अशी भाजी झाली पाहिजे. हे बघा, आणि आता मस्त अशी छान अशी याला एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे. मी गॅस बंद केला आणि झाकून ठेवलं. हे बघा, भाजी आपली रेडी आहे, एकदम छान अशी शिजलेली आहे बघा, जबरदस्त. आता एका प्लेटीमध्ये मी हे काढून घेते. हे बघा, खूप छान झालेली आहे आणि ही शिळ्या भाकरीसोबत जबरदस्त अप्रतिम अशी लागते. थँक्यू.